नमस्कार, मी स्नेहा. आयकॉनिक ब्रँड इन ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली आहे. पण हा कायापालट काही एका दिवसातला नाहीये बरं का. याच आधुनिक शेतीमध्ये मोलाचा वाटा आहे तो फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा, जे तंत्रज्ञान फक्त 30 वर्षांपूर्वी भारताबाहेर विकसित झालं. असंच आधुनिक तंत्रज्ञान इतक्या कमी कालावधीत आज भारतातल्या गावोगावात शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि हे शक्य झालेलं आहे ते डॉक्टर स्वप्नील बच्छाव यांच्या प्रयत्नातून आणि रिच फील्डच्या कुशल टीममुळे. मी पुणे येथे जेव्हा ॲग्रोनॉमीची पदवी घेत होतो, MSc ॲग्रोनॉमीची, त्यावेळेसच डोक्यात निश्चय केला होता की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन तंत्रज्ञानावर काम करायचं. कारण कृषीची पदवी घेऊन सरकारी जॉब करणं म्हणजे त्या पदवीला तो जस्टिस न दिल्यासारखं होतं. त्याचंच माझे वडीलही डॉक्टर MB बच्छाव हे असोसिएट डीन म्हणून कृषी ॲग्रिकल्चर कॉलेज धुळ्यामधून रिटायर झाले. वडीलही त्याच फील्डमध्ये होते. म्हणून काहीतरी आपण वेगळं करायचं या उद्देशाने मी लास्ट सेमिस्टरला असतानाच पुण्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथे ज्युनियर ॲग्रोनॉमिस्ट म्हणून 800 रुपये महिन्याने मी नोकरी सुरू केली. आणि तिथे मला जो एक्सपोजर मिळाला, कारण ऊस विकासाचं काम हे माझ्याकडे दिलं गेलेलं होतं. आणि मी नगर जिल्हा, धुळे आणि नंदुरबार जिल्हा बघत होतो. आणि त्यावेळी स्वर्गीय डॉक्टर DJ हापसे साहेबांनी मला जे घडवलं, त्यांनी संशोधन शेतकऱ्याच्या बांधावर कसं न्यायचं हा मंत्र त्यांनी आम्हाला दिला. आणि तिथेच काम करत असताना जेव्हा आम्ही शहादा शुगर फॅक्टरीवर गेलो, तिथे त्यांना ठिबक सिंचनचा प्रोजेक्ट ऊसासाठी राबवायचा होता. आणि त्या शुगर फॅक्टरीवर EPC इरिगेशन, जी नामांकित कंपनी ठिबक सिंचनमधली, त्यांचे चेअरमन KL खन्ना साहेब यांची माझी ओळख झाली. आणि तिथे असा एक विषय त्यांनी मांडला की आता पाण्याबरोबर शेतकऱ्यांना आपण जर अन्नद्रव्य दिले तर असं एक तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांसाठी विकसित करण्याचा त्यांचा एक विचार होता. आणि तो विचार असल्यामुळे आमची बोलणी सुरू झाली. आणि मी फर्टिगेशन म्हणजे पाण्यातून पिकाला लागणारे अन्नद्रव्य, ज्याला फर्टिगेशन आपण म्हणतो, ते तंत्रज्ञान विकसित करण्याचं चॅलेंज मी घेतलं. आणि EPC इंडस्ट्रीजला मी ॲज अ ॲग्रोनॉमिस्ट म्हणून 1992ला मी जॉईन झालो. आणि तिथून खरा फर्टिगेशन हा कन्सेप्ट रुजवण्याचा आमचा अभ्यास आणि प्रवास हा सुरू झाला. आता फर्टिगेशन तंत्रज्ञान तसं बघितलं तर भारतामध्ये ते नवीनच होतं. 92 साली विद्यापीठामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सर्व विद्यापीठ भारतातले, याच्यामध्ये अत्यंत त्रोटक माहिती तिथे उपलब्ध होती. आम्ही याच्यावर खूप मोठा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला. मी अमेरिकेमध्ये सगळ्या स्टेट्समध्ये ऑलमोस्ट तिथे एक अभ्यास दौरा कंप्लीट केला लिक्विड फर्टिलायझर्स, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सवर. युरोपमधल्या देशांमध्ये मी अभ्यास दौरा केला. आणि तिथून ते तंत्रज्ञान आपल्याकडे कसं विकसित करता येईल हा अभ्यास केल्यानंतर आम्ही ठरवलं की विद्राव्य खतांच्या ट्रायल आपण सुरू कराव्या. आता विद्राव्य खतं आयात करायची तर त्याला फर्टिलायझर कंट्रोल ॲक्ट FCOमध्ये त्याची रजिस्ट्रेशन होणं अत्यंत गरजेचं असतं. त्याला आयात करायचे तर ते कुठल्या चॅप्टरखाली आयात करायचे, कशा आयात करायचे. त्यावेळेस बरेचसे फर्टिलायझर हे कॅनलाइज होते, म्हणजे ते फ्री इम्पोर्ट करता येत नव्हते. मग त्या संलग्न सर्व संस्थांकडनं NOC मिळवल्या. आणि सन 1992 साली पहिलं कंटेनर अँटवर्प बेल्जियममधून आम्ही भारतामध्ये इम्पोर्ट केलं. त्याच्यानंतर एक कंटेनर फिनलँडवरून आणि एक कंटेनर इस्रायलवरून, असे 3 कंटेनर 1992 साली आयात केले. मीनवाईल आम्ही जे संशोधन केलं याच्यावरचा पहिला रिसर्च पेपर मी इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हायपा इथे फर्टिगेशन इन इंडिया एक केस स्टडी ह्या माध्यमातून पहिला वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा फर्टिगेशनचा आंतरराष्ट्रीय पेपर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सादर केला. त्याच्यानंतर विद्यापीठाचे काही रिकमेंडेशन्स आले, आम्ही काही रिकमेंडेशन्स केले. मग आता हे शेतकऱ्यांपर्यंत वितरित कसे करायचे, मग ते FCOमध्ये नव्हते. म्हणून मग आम्ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे याचा पाठपुरावा केला. त्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं, कारण त्यांनाही नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. आता मुद्दा असा झाला की महाराष्ट्रामध्ये याचे रिझल्ट द्राक्षावर इतके एक्सलंट आले की परराज्यातून याला डिमांड व्हायला लागला. मग प्रत्येक राज्यात आम्ही परवानग्या घ्यायचा. म्हणून मग आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्रोच झालो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी या वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या नोटिफिकेशनसाठी एक कमिटी फॉर्म केली.
आणि बिईंग ए ॲग्रोनॉमिस्ट मला सुद्धा त्या कमिटीमध्ये काम करायला मिळालं. आणि सन 2003 साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी हे सर्व विद्राव्य खतं जे आज मार्केटमध्ये 19-19, 20-20-20 बऱ्याच ग्रेड त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत, ह्या नोटिफिकेशन काढलं. आणि असा त्यावेळेस लावलेलं छोटंसं रोपटं एवढं वटवृक्षामध्ये होईल हा आम्हाला अंदाजही नव्हता. आणि आज तर त्याच्यात भरपूर कंपन्या आहेत प्रत्येक राज्यांमध्ये. अशा रीतीने हा प्रवास आपला फर्टिगेशनचा सुरू झाला. डॉक्टर स्वप्नील बच्छाव हे रिचफील्डमध्ये CEO म्हणून कार्यरत होते, पण याच कंपनीचे कालांतराने ते मालक झाले आणि क्रांती दिवस असलेल्या याच दिवशी सुरू झाली या आधुनिक क्रांतीची भारतातली सुरुवात. तर EPC तशी पब्लिक लिमिटेड कंपनी होती आणि माझं रिपोर्टिंग तिथे KL खन्ना साहेब जे चेअरमन होते त्यांना होतं. आणि त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता, सपोर्ट होता. आणि जेव्हा EPC ही पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे रिचफील्ड वर फोकस करण्यासाठी त्यांनी एक नवीन कंपनी EPC ग्रुपमध्ये फॉर्म केली आणि त्या कंपनीचा प्रमुख म्हणून मला त्यांनी रुजू केलं. मी CEO म्हणून त्या कंपनीचं काम बघितलं. परंतु काय झालं की ठिबक सिंचनचा जो बिझनेस आहे हा गव्हर्नमेंटच्या सबसिडीवर बराच अवलंबून होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी इंडस्ट्रीला आल्या. आणि त्या इतक्या अडचणी आल्या की त्या EPCच्या मध्ये कॅश फ्लोचा मेजर प्रॉब्लेम सुरू झाला. आणि आम्ही बिईंग ए पायोनियर याच्यात काम सुरू केलं, मार्केट उभी केली, शेतकऱ्यांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट होता, द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार या सगळ्यांचा. आणि आम्ही लोकांना मटेरियल देऊ शकत नव्हतो. म्हणजे सगळे आमची टीम हतबल झाली. ॲग्रोनॉमिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट काम करणारे एवढं मोठं आम्ही प्लॅटफॉर्म उभं केलं आणि आम्ही लोकांना खतं पुरवू शकत नव्हतो. म्हणून मग मी माझे चेअरमन जे होते त्यांना एकदा बोललो की आपल्याला काहीतरी याच्यावर निर्णय घ्यावा लागेल. एक तर आपण हे ऑपरेशन श्रिंक करू, नाहीतर मग तुम्ही तरी मला याच्यातून रिलीव्ह करा, टीमला आपल्याला काहीतरी सांगावं लागेल. आणि मग त्यांनी खूप त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की यू आर द ब्रेन बिहाइंड दिस एंटायर ॲक्टिव्हिटी. इफ यू आर नॉट देअर आय एम गोइंग टू क्लोज दिस ऑपरेशन्स. आणि मग त्यांनी मला त्यांची एक जेव्हा त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग कॉल केली सगळ्या मॅनेजमेंटची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वी हॅव डिसाइडेड टू क्लोज द ऑपरेशन्स ऑफ रिचफील्ड अँड इट इज माय विश इफ स्वप्नील कॅन कन्सिडर टू टेक ओव्हर दिस कंपनी. म्हणजे तो क्षण माझ्या आयुष्यातला असा होता की मी कधीच आयुष्यात स्वप्नही बघितलेलं नव्हतं की ज्या कंपनीत मी 15 वर्ष काम केलं, पब्लिक लिमिटेड कंपनी, त्या कंपनीचा मी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर बनू शकतो का, हा विचारही नव्हता. माझ्या डोक्यात बी प्लॅन तयार होता. आणि मी ते चॅलेंज स्वीकारण्याचा निश्चय केला. आता मी तसं बघितलं तर मी मध्यम कुटुंबातला जन्माला आलेला, वडील प्राध्यापक होते, त्या संस्कारातून घडलेलो आम्ही. फायनान्शियल बॅकग्राऊंड नव्हता, मी एक एम्प्लॉई होतो. कंपनी ज्यावेळी घ्यायची होती त्यावेळेस करोडोच्या लायबिलिटीज डोक्यावर होत्या आणि पब्लिक लिमिटेड कंपनीच्या लायबिलिटीज घेऊन आपण कसं सर्वाइव्ह होणार, कॅश फ्लो कसा करणार, हे सगळ्या आव्हानांचा विचार करत सर्व कुटुंबानी माझ्या मित्रमंडळींनी, सहकाऱ्यांनी मला जे पाठबळ त्यावेळेस दिलं त्याच्या जोरावर मी 9 ऑगस्ट 2005 साली ज्या दिवशी क्रांती दिवस होता त्याच दिवशी मी ही कंपनी ॲज इज व्हेअर इज बेसिसवर टेक ओव्हर केली. आणि ज्या कंपनीमध्ये मी 13 वर्ष CEO पदापर्यंत होतो त्याच कंपनीचा मी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर झालो. डॉक्टर स्वप्नील बच्छाव यांच्या नेतृत्वात कंपनीला एक नवीन ओळख मिळाली. महाराष्ट्र व्यतिरिक्त अन्य 13 राज्यांमध्ये कंपनीचा विस्तार झाला. खरं तर रिचफील्डमुळे सिक्कीम राज्याला सुद्धा सेंद्रिय राज्य म्हणून दर्जा मिळाला. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी बऱ्याच कमिट्यांवर काम करत असताना मला असं लक्षात आलं की नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये ऑर्गॅनिक स्टेट्ससाठी सिक्कीम हे राज्य पुढाकार घेतंय. आणि मला तिथल्या सिक्कीमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तिथे बोलवलं आणि कसं करता येईल हे सिक्कीम हे ऑर्गॅनिक स्टेट म्हणून त्यांना आम्ही सपोर्ट केला. तिथल्या सगळ्या शेतीचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करण्याचा मोठा प्रोग्राम हाती घेतला. तिथले जे मिशन डायरेक्टर होते त्या मिशन डायरेक्टर साहेबांना सगळं टेक्निकल प्रेझेंटेशन दिलं. हे ऑर्गॅनिकली ओमरी आणि इकोसर्ट हे सर्टिफाईड असलेले आणि इवन आम्ही जे हे फर्टिप्लस जे लॉन्च केलं हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सुद्धा सर्टिफाय केलेलं प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलं. आणि ते प्रोडक्ट कसं आपल्याला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना प्रोडक्टिव्हिटी सुद्धा महत्त्वाची असते. तर ते NPK देऊन आपण असं त्यांना एक पूर्ण पॅकेज दिलं त्या प्रोडक्टचं. आणि गेल्या 15 वर्षापासून आज सिक्कीममध्ये सर्व ऑर्गॅनिक फार्मिंग ही फक्त आणि फक्त रिचफील्ड
फर्टिलायझरच्याच प्रोडक्टवर ऑर्गॅनिक पिलेट्सवर जाते. 2016 साली आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी सिक्कीम हे ऑर्गॅनिक स्टेट डिक्लेअर केलं आणि त्याच्यात ऑर्गॅनिक बनवण्यामध्ये रिचफील्डचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यावेळी त्या गव्हर्नमेंटने आम्हालाही फेलिसिटेट केलं आणि आजही आम्ही सिक्कीममध्ये ऑर्गॅनिकचं सप्लाय करतोय. ऑर्गॅनिक स्टेट डिक्लेअर झाले. आता तेच सिक्कीमचं मॉडेल नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये, मिझोराममध्ये, मेघालयमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये आता रेप्लिकेट होईल. त्यावेळेस सुद्धा आम्हाला त्याचा स्कोप राहील. यानंतर आयकॉनिक ब्रँड इन ॲग्रिकल्चरमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आपलं स्वागत. पाहता पाहता रिचफील्डचा नावलौकिक वाढत गेला आणि याच यशासाठी रिचफील्डला कौतुकाची थाप सुद्धा मिळाली. या प्रवासामध्ये रिचफील्डला भरपूर अवॉर्ड मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड जो होता तो द्राक्ष निर्यातीमध्ये फर्टिगेशनमुळे जी क्रांती झाली आणि एक हॉर्टिकल्चरमध्ये जे रिव्हॉल्युशन झालं त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा उद्यान पंडित हा पुरस्कार मला 2006 साली मिळाला आणि शासन स्तरावर सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचं एक रिकग्नेशन मिळाल्याचा एक स्फूर्ती आम्हाला त्याच्याने मिळाली. एक वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी शास्त्रज्ञ म्हणून मला अवॉर्ड मिळाला. त्याच्यानंतर मराठा बिझनेस एक्सलन्स असोसिएशन यांच्यातर्फे मराठा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड हा एक मिळालेला आहे. कृषी क्षेत्रात या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शेतकऱ्यांचं ज्याच्यामुळे राहणीमानही उंचावलेलं आहे त्याचा प्रतिष्ठेचा स्कॉच प्लॅटिनम ऑर्डर ऑफ मेरिट हा अवॉर्ड सुद्धा दिल्लीला आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर प्लॅटिनम स्कॉच एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन अवॉर्ड हा सुद्धा मिळाला. लक्षणीय अवॉर्ड म्हणजे सकाळ समूहाने ॲग्रोवनकडनं ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा प्रदान झालेला आहे आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात उल्लेखनीय अवॉर्ड म्हणजे मी ज्या विद्यापीठातून शिकलो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजमधून मी झालो आणि त्यांनी त्या विद्यापीठातून शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले जे एंटरप्रेनर झाले त्यांच्यासाठी त्यांनी MPKV आयडॉल, कृषी पदवीधर आयडॉल म्हणून आम्हाला सत्कार केला. ज्या विद्यापीठातून मी डिग्री घेतली त्या विद्यापीठाने हा अवॉर्ड देणं, सत्कार करणं हा माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला अत्यंत मोठा आणि अवॉर्ड मी समजतो. ठिबकद्वारे विद्राव्य खतं देणं हा रिचफील्डचा ब्रँड झाला, तर कालांतराने फवारणीद्वारे खतं देण्यासाठी रिच स्प्रे ही नवीन संकल्पना सुद्धा त्यांनी बाजारात आणली. हा नवीन ब्रँड विकसित झाला. आज रिचफील्डचं मेन म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे विद्राव्य खतं आहेत त्याच्यासाठी आमचा ब्रँड आहे रिचफील्ड. आता त्याच्यामध्ये सर्व NPK ग्रेड्स आहेत. तसंच आम्ही नंतर काय केलं होतं की जेव्हा आम्ही ठिबकमधून हे खतं द्यायचं कन्सेप्ट दिला, पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन नसतो आणि काही पिकं अशी आहेत की त्याला ते वापरूही शकत नाही. जसं गहू आहे, हरभरा आहे, त्याच्यानंतर वाटाणे आहेत, भरपूर पिकं आहेत रब्बीचे जे आहेत ते. तर मग त्यांना त्या शेतकऱ्यांनी याचा कसा उपयोग करावा म्हणून आम्ही रिस्प्रे हा एक कन्सेप्ट लॉन्च केला होता. फवारणीद्वारे अन्नद्रव्यांची पूर्तता करणे आणि हा कन्सेप्ट एवढा पॉप्युलर झाला की आता भारतात असा एकही शेतकरी नाही की त्याला फोलियर स्प्रेद्वारे खतं देणं हे माहिती नाही आहे. त्याच्यासाठी आमचा हा रिस्प्रे हा ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या रेंज आणलेल्या आहेत. बऱ्याच कृषी विज्ञान केंद्रामध्ये याच्यावर अभ्यास झालेला आहे. तर हा रिस्प्रे हा कन्सेप्ट तसा बघितला तर खूप चांगला आहे. भविष्यात त्याला खूप स्कोप आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बरेचसे शेतकरी मायक्रोन्यूट्रिएंट वापरतात सल्फेट बेस. त्याची उपलब्धता काहीच होत नाही. आपल्या जमिनीचा जो सामू असतो pH ज्याला आपण म्हणतो त्याच्यानुसार त्या मायक्रोन्यूट्रिएंट अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. म्हणून याला पर्याय काय म्हणून आम्ही चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स इंट्रोड्यूस केले होते की ज्याची उपलब्धता ही 90% पुढे राहते आणि अत्यंत कमी प्रमाणात लागतात. 2 ग्रॅम 3 ग्रॅम पर लिटर प्रमाणे त्याचा डोस असतो. तर ती एक आपण चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्ण रेंज आपण याच्यामध्ये आणलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता बऱ्याच शेतकऱ्यांना नॅनो युरिया लॉन्च केल्यामुळे माहिती झाला. पण हे नॅनो तंत्रज्ञान जसं मी सांगितलं की रिचफील्डची वैशिष्ट्यता हे की जगामधलं जे चांगलं संशोधन असेल ते आणायचं, अभ्यास करायचा आणि शेतकऱ्यांपर्यंत द्यायचं. 10 वर्षापूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियाची नॅनो
न्यू एजी टेक्नॉलॉजी बरोबर कोलॅबरेशन केलं आणि आम्ही नॅनोचं प्रोडक्ट भारतामध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं होतं 10 वर्षापूर्वी. आणि त्यातलं रिच व्हिटाफ्लोरा म्हणून आता जे प्रोडक्ट आहे आपण शेतकऱ्यांना देतो. ही इंडस्ट्री माझ्या अंदाजाने काही लाख करोडोपर्यंत जाऊ शकते. एवढं मोठं पोटेन्शियल आहे. परंतु याला चॅलेंजेस पण आहेत. कारण बरीचशी डिपेंडन्सी ही युरोपमधल्या कंट्रीजवर आहे, चायनावर डिपेंडन्सी आहे रॉ मटेरियलच्या बाबतीत. डॉलरचा रेट वाढत चाललेला आहे, फ्रेटचे रेट वाढत चाललेले आहेत. आता ही अनसर्टनिटी कमी करावी आणि इम्पोर्टचे हे कमी करावं म्हणून रिचफील्डने आता टोटली ऑटोमेशनमध्ये आणि सेल्फ मॅन्युफॅक्चरिंगकडे जाण्याचं हे केलेलं आहे. आणि आमचं असं चाललेलं आहे की आता जसं की टेलर मेड सोल्युशन्स शेतकऱ्यांना द्यायचे, म्हणजे क्रॉप स्पेसिफिक आणि सॉईल स्पेसिफिक असं ती ग्रेड राहील. कारण आता इतक्या ग्रेड आलेल्या आहेत मार्केटमध्ये, म्हणजे शेतकरी कन्फ्यूज झालेले आहेत आणि त्या कशासाठी वापरायच्या हे बऱ्याच जणांना ते माहिती नाही. आणि मी जसं सांगितलं की आम्ही नुसतं प्रोडक्ट विकत नाही, आम्ही पहिले कन्सेप्ट विकतो. कारण हा नवीन कन्सेप्ट आहे, हा काही कमोडिटी सेल नाही आहे. फर्टिगेशन जो आहे, वॉटर सोल्युबल आहे, तंत्रज्ञान नवीन आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता या टेलर मेड फॉर्म्युलेशन्सवर जातोय आणि स्वतः हे सगळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा प्रयास आहे. सध्या रिचफील्डला काही गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागतंय. मात्र भविष्यात ही स्थिती सुद्धा बदलण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. आम्ही जसं आता भविष्यामध्ये NPKच्या टेलर मेड ग्रेड्स बनवतो आहोत, तर हे सर्व करत असताना त्याची गुणवत्ता कशी टिकली पाहिजे याच्यासाठी आम्ही इन हाऊस हायटेक लॅबोरेटरी सुरू केलेली आहे. स्वतःचे आमचे R&D फार्म्स आहेत इथे नाशिकमध्येच. त्याच्यावरही आम्ही त्याचे ट्रायल घेत असतो. आणि सांगायला हे महत्त्वाचं आहे की जेव्हा आम्ही आयात करतो त्यावेळी तर गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक कंटेनरचं सॅम्पलिंग होतं आणि ॲनालिसिस होतं. पण त्याच्यावरही आम्ही डिपेंड न राहता आम्ही प्रत्येक मटेरियलचं, प्रत्येक कंटेनरचं, प्रत्येक रॉ मटेरियलचं आमच्या लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंग करतो आणि तिथे ते प्रॉडक्ट स्टँडर्ड डिक्लेअर झाल्यानंतरच आम्ही ते वितरित करायला परवानगी देतो, अदरवाईज देत नाही. केवळ गेल्या 30 वर्षामध्ये रिचफील्ड आणि रिस्प्रे हे ब्रँड जे एस्टॅब्लिश झालेत क्वालिटी ब्रँड म्हणून, त्याचं क्रेडिट जातं. कारण आम्ही गुणवत्तेमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि सर्व इन हाऊस फॅसिलिटीज असल्यामुळे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत जातं. आज 13 राज्यांमध्ये रिचफील्ड आणि रिच स्प्रेची उत्पादनं उपलब्ध आहेत. तशीच प्लांट हेल्थ क्लिनिक सारखी नवीन संकल्पना सुद्धा रिचफील्डने सुरू केली आहे. या प्लॅन्टची कपॅसिटी जवळजवळ 25,000 टनपर्यंत आपण याच्यामध्ये करतो. सर्व जो इम्पोर्ट होतो पहिले ह्या ठिकाणी येतो आणि वेगवेगळे ब्रँड्स आहेत, वेगवेगळे ग्रेड आहेत. ते इथं आल्यानंतर त्याचे सगळे स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस जे असतात ते आपण कंप्लीट करतो. आज जवळजवळ 13 राज्यांमध्ये आपलं डिस्ट्रीब्युशन होतं आणि ते वितरित करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये, जसं कर्नाटकाला हुबळीमध्ये आहे, जयपूर राजस्थान स्टेटसाठी आहे, त्याच्यानंतर छत्तीसगडला रायपूरला आहे, गुजरातमध्ये आहे, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट करतो आहोत की जे वेस्टर्न महाराष्ट्रासाठी एक ऑफिस सांगलीला आहे, त्याच्यानंतर विदर्भासाठी अमरावतीला आहे, नारायणगावला पुणे रिजनसाठी कंपनीचं स्वतःचंच ऑफिस आहे आणि पिंपळगाव बसवंतला आहे. याचा उद्देश असा आहे की आम्ही प्लांट हेल्थ क्लिनिक सेंटर हा कन्सेप्ट आम्ही राबवतोय की जेणेकरून तिथले जे शेतकरी आहेत त्यांच्या समस्या त्या ऑफिसला घेऊन येतात आणि मग आमचे जे ॲग्रोनॉमिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट जे असतात ते त्यांच्या सर्व समस्यांचं निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शनही करतात. तर हा प्लांट हेल्थ क्लिनिक सेंटर आम्हाला आता ऑल ओव्हर इंडिया प्रत्येक राज्यांमध्ये राबवायचा आहे. आज कंपनीबरोबर जवळजवळ 2200 ते 2300 वितरक, डिस्ट्रीब्युटर कंपनीबरोबर जोडलेले आहेत आणि जे आमच्या बिझनेसचे पार्टनर आहेत आणि त्यांच्यामार्फत हा सर्व प्रॉडक्टचं डिस्ट्रीब्युशन शेतकऱ्यांना होत असतं. रिचफील्डचा परिवार आज 400 लोकांपर्यंत वाढलेला आहे. रिचफील्ड ही या कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. आपण आता रिचफील्डच्या पॅकिंग युनिटवर आपण उभे आहोत. रिचफील्डचा परिवार हा खूप मोठा झालेला आहे. आज नुसत्या पॅकिंगमध्ये 110 लोकांची टीम काम करत असते. याच्यामध्ये जवळजवळ 60 महिला आहेत, बाकीचे मुलं आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स, बाकीचा मार्केटिंगचा स्टाफ असा जवळजवळ 400 लोकांचा परिवार आज रिचफील्ड फॅमिली वाढलेली आहे. आणि या परिवारासोबत जवळजवळ 2200 डीलर जे ऑल ओव्हर इंडिया आमचे आहेत ते पण जोडलेले आहेत. स्टाफच्या प्रत्येक स्टाफला इथे ट्रेनिंग दिलं जातं. त्यांच्यासाठी आम्ही मेडिक्लेमच्या पॉलिसीज काढल्या जातात.
त्यांना सेफ्टीचे सर्व प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात. कंपनीमध्ये प्रत्येक सण हा साजरा केला जातो. विशेषतः वुमन्स डे हा साजरा केला जातो, कारण आमच्याकडे वुमन एम्पॉवरमेंट जास्त आहे. त्याच्यानंतर आम्ही फाउंडेशन डेला मोठा कार्यक्रम करत असतो. त्यावेळेस सर्व महिलांची एक रांगोळीची कॉम्पिटिशन घेतो. विविध गेम अरेंज केले जातात. कुठलेही सण असतील ते सर्व साजरे करतो. फाउंडेशन डेला आम्ही रक्तदान शिबिर सारखं प्रोग्राम करत असतो. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तर भविष्यात ते किती फायदेशीर ठरू शकतं हे पाहूया. काही लोक आता शेतीकडे वळायला लागलेले आहेत, पण त्यांनी शेतीला एक उद्योग समजून शेतीकडे जर हायटेक ॲग्रिकल्चरकडे जर वळाले तर निश्चितच शेतीमध्ये करण्यासारखं भरपूर आहे. नवीन नवीन स्टार्टअप आहेत. आता लोक फार्मर प्रोड्युसर कंपनी काढतायत. मालाची ग्रेडिंग करून त्याला ब्रँडिंग करून विक्रीची व्यवस्था करू शकतात. प्रोसेसिंग युनिट टाकू शकतात. पिकवल्या जाणाऱ्या उत्पन्नाची गुणवत्ता कशी वाढवेल याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. प्रोसेसिंग इंडस्ट्रीला भरपूर स्कोप आहे. तर मला असं वाटतं की आता जे नवीन पदवीधर येत आहेत त्यांनी एंटरप्रेनरशिपकडे जास्त कल केला आणि बिझनेसमध्ये जर काही चांगली सुरुवात केली तर निश्चितच त्यांना ब्राईट फ्युचर आहे. तुम्ही एक शेती याला उद्योग समजा आणि त्याला पूरक उद्योगांमध्ये जर सुरुवात केली तर निश्चितच ॲग्रिकल्चरमध्ये कुठल्याही प्रकारचं ज्या बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये सॅच्युरेशन होतं ते ॲग्रिकल्चरमध्ये कधीही होणार नाही. आणि तो आपल्याला माहिती आहे, कोविडमध्ये फक्त एकच इंडस्ट्री सर्वाइव्ह झाली होती, ती म्हणजे ॲग्रोबेस इंडस्ट्री. त्यामुळे प्रत्येकाने ॲग्रिकल्चर हा बिझनेस म्हणून जर बघितला तर त्याच्यामध्ये निश्चितच चांगली क्रांती करता येईल. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड आणि विकसित तंत्रज्ञानाची साथ लाभली तर काळ्या मातीतून नक्कीच सोनं सुद्धा पिकू शकतं, नाही का? आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटणार आहोत नवीन यशोगाथांसह. तोपर्यंत नमस्कार.